आज आपण पाहणार आहोत बटाटे पोहे। त्याच्यासाठी मी कढईत तेल घेतलेलं आहे, फोडणीला राई जिरं उभ्या चिरून मिरच्या टाकलेल्या आहेत इथे। हे बघा अशा प्रकारे। मी ते शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे, माझ्या मुलीला शेंगदाणे आवडत नाही म्हणून। बटाटा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यामधून। कांद्या तेलावरच बटाटा टाकायचा आहे, बटाटा कांद्या तेलासोबतच शिजला जातो म्हणून मी बटाटा कांद्यावरच टाकते परत ते। हे बघा अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला। बटाटा बघायचा आहे शिजला का, अजून बटाटा शिजलेला नाही आहे, परत परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता विसरली होती म्हणून मी आता कढीपत्ता ह्याच्यावर टाकलेला आहे। एक छोटा टमॅटो कापून चिरून टाकायचं आहे बारीक। मला टमॅटो आवडतो पोह्यांमध्ये म्हणून मी एक छोटासा टमॅटो चिरून घेतलेला आहे इथे। हे बघा बटाटा आता शिजलेला आहे, हळद टाकायची आहे, धुतलेले स्वच्छ पोहे टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आपल्याला छानपैकी। पोहे टाकायचे आहेत आपल्याला, परतून घ्यायचं आहे। पोहे परतून घ्यायचे आहेत छानपैकी। हे बघा वरतून कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून। अशा प्रकारे बटाटा पोहा मी केलेला आहे, तुम्ही करा, तुम्हालाही